ही केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने काल शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। 2025-26च्या विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या हमी भावात वाढ करायला मान्यता आणि शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरू ठेवण्याचा निर्णय यांचा यामध्ये समावेश आहे। हमी भावात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि या पिकांचं उत्पादनही वाढेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। देशभरातले शेतकरी बंधू आणि भगिनींच्या कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या रेल्वे प्रकल्पांमुळे विकासाला चालना मिळेल, शाश्वतता वाढेल, वाहतूक खर्चात घट होईल आणि इतर अनेक सकारात्मक परिणाम घडतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला। 2025-26च्या विपणन हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP म्हणजेच किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली। गेल्या वर्षीच्या तुलनेत MSPमध्ये सर्वाधिक वाढ ही कारळ्याच्या बियांसाठी 820 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर नाचणीसाठी 596 रुपये, कापसासाठी 589 रुपये आणि तिळासाठी हमीभावात 579 रुपये प्रति क्विंटल वाढ करायची शिफारस केली आहे। धान, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया, सोयाबीन, तीळ, कारळ आणि कापूस या खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे। उत्पादन खर्चाच्या 50%हून अधिक हमीभाव दिल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं। शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले। पिछले 10-11 वर्षों में मैसिव वृद्धि की गई है MSP की। उसी कड़ी में CACP की रिपोर्ट पर 2025-26 के खरीफ मार्केटिंग सीजन के लिए आज कैबिनेट में MSP अप्रूव हुआ है। टोटल अमाउंट इसका 2,07,000 करोड़ के आसपास का एस्टिमेट किया गया है। और जैसा कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने प्रतिबद्धता दिखाई है किसानों को उनकी कॉस्ट के ऊपर 50% मिनिमम मार्जिन मिले, कम से कम मार्जिन मिले, उसका ध्यान रखा गया है। तो जितने भी क्रॉप्स हैं हर एक क्रॉप के लिए कॉस्ट से 50% अधिक, कॉस्ट प्लस 50%, इस चीज का ध्यान रखा गया है। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरूच ठेवण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत व्याज अनुदान सुरू ठेवायला आणि यासाठी आवश्यक निधीला देखील मान्यता देण्यात आली। या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्डाद्वारे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरानं अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं। एकूण 7,71,00,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून आतापर्यंत किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून 10 लाख कोटींहून अधिक कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। मंत्रिमंडळाचा हा निर्णय शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, ग्रामीण पतपुरवठा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि वेळेवर आणि परवडणाऱ्या पतपुरवठ्याद्वारे कृषी विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या अढळ वचनबद्धतेला बळकटी देत असल्याचं ते यावेळी म्हणाले। एक क्रॉप पे पैडी 3 गुने से भी ज्यादा, जहां 4,44,000 करोड़ था वहां 14,16,000 करोड़ दिया गया किसानों को इस पीरियड में। व्हीट, गेहूं में 2,56,000 की जगह 5,65,000 करोड़ दिया गया, यानी 2 गुने से ज्यादा। पल्सेस, दालों में मात्र 1,900 करोड़ देते थे तब के समय में, अब है 98,000 करोड़, 51 गुना ज्यादा। ओवरऑल सभी MSP, सभी क्रॉप्स की अगर हम देखें, तो MSP में जहां 4 से 14 में 7,41,000 करोड़ दिए जाते थे, 14 से 25 में 23,61,000 करोड़ रुपए दिए गए। रेल्वे प्रवासी आणि मालाची विना अडथळा आणि जलद वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या 2 बहुमार्गिका प्रकल्पांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यात महाराष्ट्राच्या विदर्भातल्या वर्धा बल्लारशा 4थी मार्गिका आणि मध्य प्रदेशातल्या रतलाम नागदा 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा समावेश आहे। या प्रकल्पांचा एकूण खर्च अंदाजे 3,399 कोटी रुपये असून हे प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे।
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील 4 जिल्ह्यांना व्यापणाऱ्या या 2 प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचं विद्यमान जाळं सुमारे 176 किलोमीटरनं वाढेल. तसंच प्रस्तावित बहुमार्गिका प्रकल्पामुळे सुमारे 20 लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे 784 गावांना रेल्वे जोडणी मिळणार आहे. आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 67 वरील बडवेल गोपावरम गाव ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 वरील गुरुविंदापुडीपर्यंतच्या बडवेल नेल्लोर चौपदरी महामार्गाच्या डिझाईन, बांधणी, वित्तपुरवठा, परिचालन, हस्तांतरण पद्धतीनं विकासालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. दहशतवाद सहन करणार नाही आणि तो समूळ